आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्रामध्ये सगळ्याच माफियांना अभय, तर अनेक मंत्री माफियांशी संबंधित आहेत। बीड प्रकरणावरून राऊतांची प्रतिक्रिया। प्रवीण माने यांनी घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट, तर राजकीय वर्तुळामुळे यामध्ये चर्चेला उधाण। पवारांनी तिकीट नाकारल्यानंतर प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढली होती। तर माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली। अजितदादांसोबतच असल्याचं बबन शिंदेंकडून स्पष्ट, तर मी आहे इथेच बरा आहे, बबन शिंदेंची यावर प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात यामध्ये चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। वनमंत्री गणेश नाईक यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंबाबत वक्तव्य। अशोक पवारांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंदच, तर घोडगंगा साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची अजितदादांची तयारी। पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांना धक्का बसण्याची यामुळे शक्यता। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर आज निकाल, तर मुंबई हायकोर्ट आज निकाल देणार। आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केली होती याचिका। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील अमित शहांची भेट घेणार, तर शिर्डीतील अधिवेशनाच्या अनुषंगाने भेटीमध्ये चर्चा होण्याची ही शक्यता। सुजय विखेंच्या शिर्डीतील जेवणावरील विधानानंतर आता भेटीला महत्त्व। 4 महिन्यांपासून अजित पवार गटाचं सोलापूर जिल्हाध्यक्ष पद रिक्त, तर उमेश पाटील शरद पवार गटामध्ये गेल्यामुळे जिल्हाध्यक्ष मिळेना। उदय मानेंचं जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत।